नमस्कार. आजच्या या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय अगदी ट्रेंडिंग तर आहेच, पण तो आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, त्याने आता आधुनिक शिक्षण व्यवस्था, आपले मोबाईल फोन्स आणि इथपर्यंत की विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीतही खूप खोलवर प्रवेश केला आहे. आज आपण याच तंत्रज्ञानाचा शैक्षणिक जीवनावर नेमका काय आणि कसा प्रभाव पडत आहे हे अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण मुख्यत्वे 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला AI आणि शिक्षण यांचा संबंध, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी याचे काय फायदे आहेत ते पाहू, मग नाण्याची दुसरी बाजू म्हणजे याचे धोके आणि तोटे काय आहेत याकडेही लक्ष देऊ. त्यानंतर AI वापरण्याचा योग्य दृष्टिकोन कोणता आणि शेवटी यातून भविष्यात काय संधी निर्माण होणार आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि इथूनच आपल्या या विश्लेषणाचा सर्वात मुख्य प्रश्न उभा राहतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यार्थ्यांसाठी खरोखरच एक सुवर्णसंधी आहे की त्यांच्या नकळत त्यांच्या विकासात अडथळा आणणारा एक छुपा धोका? बघा, एका बाजूला हे एक अत्यंत शक्तिशाली आणि भारी साधन वाटतं, पण दुसऱ्या बाजूला ते थेट मानवी विचारक्षमतेलाच आव्हान देत आहे की काय, अशी शंका येते. याच प्रश्नाचं अचूक उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता अगदी बेसिक कन्सेप्टपासून सुरुवात करूया. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय भानगड आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मशीनला अगदी माणसासारखा विचार करायला शिकवणे. आपला मानवी मेंदू ज्याप्रमाणे एखादी गोष्ट शिकतो, विचार करतो, अगदी तशीच क्षमता या मशीन्समध्ये निर्माण केली जाते. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही मशीन्स माणसाच्या तुलनेत हजारो पटीने जास्त वेगाने माहितीवर प्रक्रिया करू शकतात. हीच तर या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे. आता हे AI काही फक्त सायन्स फिक्शन सिनेमांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आपण रोजच्या आयुष्यात जे व्हॉइस असिस्टंट्स वापरतो किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर मदत करणारे चॅटबॉट्स पाहतो, अगदी आपल्याला आवडणारे व्हिडिओ किंवा गाणी सुचवणाऱ्या रेकमेंडेशन सिस्टम्स, ही सगळी AIचीच जिवंत उदाहरणे आहेत. तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, ही साधने काही सेकंदात अचूक उत्तर हजर करतात. म्हणजे हे तंत्रज्ञान आता सर्वत्र वावरत आहे. आता वळूया एका अत्यंत इंटरेस्टिंग भागाकडे. या सगळ्याचा विद्यार्थ्यांना नक्की काय फायदा होतो? या AIची जादू नेमकी काय आहे? AIचा सगळ्यात मोठा आणि भारी फायदा म्हणजे विषय कितीही कठीण किंवा गुंतागुंतीचा असू द्या, AI तो अगदी सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगू शकतं. गृहपाठ करताना अडचण आली, AI मदत करेल. परीक्षेसाठी एकदम मुद्देसूद नोट्स हव्या आहेत, तेही काम चुटकीसरशी होतं. आणि हो, एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर ती प्रक्रियासुद्धा AIमुळे एकदम सोपी आणि संवादात्मक झाली आहे. हे जणू काही एक कायम सोबत असणारा वैयक्तिक ट्युटर असल्यासारखंच काम करतं. तर या सगळ्या मदतीचा फायनल रिझल्ट काय मिळतो? इथे 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या वेळेची प्रचंड मोठी बचत होते आणि दुसरा म्हणजे त्यांची आकलन क्षमता म्हणजे समजण्याची ताकद वाढते. तासनतास एकाच संकल्पनेत डोकं खाजवत बसण्याऐवजी आता कमी वेळेत अधिक प्रभावीपणे अभ्यास करता येतो. हे खऱ्या अर्थाने एका स्मार्ट आणि कार्यक्षम अभ्यासाचं उत्तम उदाहरण आहे. पण जरा थांबा, जिथे एवढे फायदे आहेत तिथे काही धोकेही असणारच. आता आपण याच्या दुसऱ्या थोड्या गंभीर बाजूकडे वळणार आहोत. जेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर आयतं मिळायला लागतं, तेव्हा सगळ्यात मोठा धोका निर्माण होतो तो म्हणजे आळशीपणाचा. आणि इथूनच सुरुवात होते ती अत्यंत घातक अशा कॉपी पेस्टच्या सवयीची. स्वतःचा मेंदू चालवायचाच नाही, फक्त तयार उत्तरं जशीच्या तशी उचलायची. याचा थेट आणि अत्यंत वाईट परिणाम असा होतो की स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. आणि विचार करा, साध्या साध्या गोष्टींसाठी तंत्रज्ञानावर विसंबून राहण्याची एक प्रकारची व्यसनाधीनता किंवा ॲडिक्शनच निर्माण होतं. म्हणूनच हा एक अत्यंत स्पष्ट आणि गंभीर इशारा आहे. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी थोडी वैचारिक धडपड, थोडी मेहनत लागतेच. जर आपण पूर्णपणे AIवर अवलंबून राहायला सुरुवात केली तर आपला खरा शैक्षणिक आणि बौद्धिक विकास तिथेच थांबतो. तंत्रज्ञान तुम्हाला आयती उत्तरं देऊ शकतं, पण विचार करण्याची ताकद आणि शहाणपण ते मात्र स्वतःच विकसित करावं लागतं. मग यावर नक्की उपाय काय? हे तंत्रज्ञान वापरायचंच नाही का? तर तसं नाहीये. इथेच योग्य दृष्टिकोनाची गरज भासते. इथे हे 2 वेगवेगळे दृष्टिकोन अगदी स्पष्टपणे दिसतात. एका बाजूला आहे तो अत्यंत चुकीचा वापर, जिथे फक्त कॉपी पेस्ट करून मेंदूला काहीही काम दिलं जात नाही. पण दुसऱ्या बाजूला आहे स्मार्ट वापर. इथे काय होतं, AIकडून माहिती फक्त समजून घेतली जाते आणि त्यानंतर स्वतःच्या शब्दात, स्वतःच्या हस्ताक्षरात नोट्स काढल्या जातात. हाच तो निर्णायक फरक आहे जो एका सामान्य विद्यार्थ्याला एका स्मार्ट विद्यार्थ्यापासून वेगळं करतो.
एका स्मार्ट अभ्यासाचा हा 4 टप्प्यांचा खरा फॉर्म्युला आहे. लक्ष देऊन ऐका. पहिली स्टेप, कठीण संकल्पना AI कडून सोप्या भाषेत समजून घेणे. दुसरी स्टेप, संकल्पना समजल्यावर मोबाईल किंवा लॅपटॉप बाजूला ठेवून स्वतःच्या हाताने नोट्स तयार करणे. तिसरी स्टेप, मेंदूला चालना देऊन स्वतंत्रपणे सराव करणे. आणि शेवटची चौथी स्टेप, जिथे खरंच अडचण येईल तिथे फक्त डाऊट सॉल्व्हिंगसाठी म्हणजेच शंका निरसनासाठी AIचा पुन्हा वापर करणे. असं केल्यास बौद्धिक विकासाला जराही धक्का लागत नाही. या संपूर्ण चर्चेतून निघणारा हा एकच सुवर्ण नियम कायम डोक्यात फिट बसवून ठेवा. AI हा फक्त आणि फक्त तुमचा मदतनीस आहे. तो तुमच्या स्वतःच्या कष्टाला आणि अभ्यासाला पर्याय म्हणजे रिप्लेसमेंट कधीच असू शकत नाही. AI तुमच्या जागी जाऊन परीक्षा देऊ शकत नाही ना? पण हो, एका प्रामाणिक आणि जिज्ञासू विद्यार्थ्याने जर याचा असा स्मार्ट वापर केला तर हे तंत्रज्ञान त्याला नक्कीच अनेक पटींनी अधिक हुशार आणि यशस्वी बनवू शकतं. आता या सगळ्याचा पुढचा टप्पा काय? भविष्यात यातून काय संधी मिळणार आहेत ते थोडक्यात पाहूया. भविष्यात ज्या क्षेत्रांचं जगात वर्चस्व असणार आहे ती सर्व क्षेत्र AIशी जोडलेली आहेत. मग ते डेटा सायन्स असो, जिथे माहितीचं विश्लेषण होतं, किंवा मशीन लर्निंग असो, रोबोटिक्स आणि आजच्या काळाची सर्वात मोठी गरज असलेली सायबर सिक्युरिटी, या सर्वच क्षेत्रांचा पाया AIवर आधारित आहे. जो आज हे तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरायला शिकेल त्याच्यासाठी ही सर्व भविष्याची दालनं अगदी खुली असणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर बदलांना घाबरून तंत्रज्ञानापासून दूर पळण्यात काहीच शाणपण नाही. त्यापेक्षा त्यालाच आपलं स्मार्ट हत्यार बनवणं कधीही श्रेष्ठ. जो विद्यार्थी आजच्या या AIच्या लाटेसोबत स्वतःला अपडेट करेल आणि त्याचे योग्य फायदे स्वतःच्या प्रगतीसाठी वापरेल, तोच खऱ्या अर्थाने उद्याच्या जगासाठी सज्ज असेल. तोच खरा फ्युचर रेडी असेल. आणि शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून समोर येणारा सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की AIचा नक्की पुरेपूर वापर करा, पण तुमची स्वतःची विचारशक्ती कधीही हरवू देऊ नका. बघा, तंत्रज्ञान हे मानवी बुद्धिमत्तेला धार लावण्यासाठी बनवलं आहे, ती बोथट करण्यासाठी नाही. भविष्यात तंत्रज्ञानाचा वेग कितीही वाढू द्या, स्वतंत्र विचार करण्याची ताकद हीच माणसाची खरी आणि सर्वात मोठी संपत्ती असणार आहे. आता ठरवायचं आपल्याला आहे, तंत्रज्ञानाचे मालक व्हायचं की गुलाम, यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात एवढंच. नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि हो, नेहमी विचार करत रहा.